नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, भौतिकशास्त्र क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण? योग्य उत्तर आहे रोएंटजेन. लक्षात ठेवायचं आहे, नोबेल पारितोषिक विजेते विचारला आहे आणि भौतिकशास्त्र क्षेत्रातील विचारला आहे. नाव आहे रोएंटजेन. पुढील प्रश्न पहा, द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल दिला जातो? योग्य उत्तर आहे क्रीडा प्रशिक्षणासाठी. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल दिला जातो? तर क्रीडा प्रशिक्षणासाठी. पुढील प्रश्न पहा, आत्मीय सभा कोणी स्थापन केली? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कमीत कमी 10 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. आत्मीय सभा कोणी स्थापन केली? विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे की आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी कधी केली? कधी केली? कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे, कारण यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, देव समाजाची स्थापना कोणी केली? देव समाजाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे सत्यानंद शिवनारायण अग्निहोत्री. सत्यानंद शिवनारायण अग्निहोत्री. पुढील प्रश्न पहा, कपिलधरा धबधबा कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे नर्मदा. कपिलधरा धबधबा नर्मदा नदीवर आहे. पुढील प्रश्न, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? साल विचारला आहे. योग्य उत्तर आहे 1674. पुढचा प्रश्न, 73व्या घटनात्मक कायद्याद्वारे भारतीय संविधानात कोणते अनुसूची जोडण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे 11वी अनुसूची. लक्षात ठेवा, 73व्या घटनात्मक कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये 11वी अनुसूची जोडण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पहा, हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? लगेच उत्तर आलं पाहिजे नॉर्मन बोरलॉग. पुढचा प्रश्न, पॅन्थेरा टायग्रिसचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर वाघ. वाघ. भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? तर एराटोस्थेनिस. एराटोस्थेनिस यांना भूगोलाचा जनक म्हणतात. भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? इंदिरा पॉइंट. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे आणि खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. लिहून ठेवायचा आहे, भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? तर इंदिरा पॉइंट. पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरात युरिया कुठे तयार होतो? योग्य उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न, रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवात फिल्टर केल्या जातात? तर मूत्रपिंड. मूत्रपिंड. पुढील प्रश्न पहा, रक्ताच्या प्लाझ्मामध्ये रक्ताच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कशामुळे तयार होतात? तर लिम्फोसाइट्समुळे. लिम्फोसाइट्स. लाल रक्तपेशी म्हणजेच काय? आरबीसी. लाल रक्तपेशीच्या अंत्यसंस्काराला काय म्हणतात? तर प्लीहा. काय म्हणतात? प्लीहा. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते? तर ती असते 12. 12. भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे मुंबई. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई. पुढील प्रश्न पहा, खाण्याचा सोडा म्हणजे काय? तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय? खाण्याचा सोडा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कमीत कमी 20 ते 25 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि 100% पुढे येणारी जी परीक्षा असणार आहे
तिच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाणार आहे, कारण प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. पहा, खालील प्रश्न पहा. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? तर NIA. कोणती? NIA. पुढचा प्रश्न. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? लगेच उत्तर यायला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले. मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहे? हा जो प्रश्न आहे, तलाठी भरतीमध्ये मित्रांनो कमीत कमी 8 ते 9 वेळा विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये किती वेळा विचारला गेला, आपल्याला ते मोजावं लागणार आहे. खूप वेळा विचारला गेला आहे. ओके. पुढे पहा. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर 23 जोड्या असतात. किती असतात? 23 जोड्या असतात. पुढील प्रश्न पहा. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर 746 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? लगेच उत्तर आलं पाहिजे. 288. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय म्हटलंय? विधानसभेची. जर चुकून विधानसभेच्या ठिकाणी विधान जर परिषद दिलं आणि जर पहिला पर्याय 288 असलं, आपण 100% चुकणार. प्रश्न सोपा जरी वाटत असला तरी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे. कारण आपण विधान आणि विधान, विधानसभा, विधान परिषद हे शब्द व्यवस्थित वाचायचे आहे. ओके. परीक्षेमध्ये 100% गोंधळ होतो. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288. मग विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? कमेंट बॉक्समध्ये लगेच मला सांगायचं आहे. पुढे पहा. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर गोदावरी. गोदावरी. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? परिवलन. परिवलन. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, सॉरी या ठिकाणी खालीलपैकी असं म्हणलं पाहिजे, सरळ सरळ असं पाहतो. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रश्न लगेच लिहून घ्या. हा प्रश्न सुद्धा खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आणि जे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढील प्रश्न पहा. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव हे नाव कोणी दिले? पहा, रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव हे नाव कोणी दिले? तर महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न. महात्मा गांधीजींना महात्मा कोणी म्हटले? तर रवींद्रनाथ टागोर. कोणी म्हटलं? रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवायचं आहे. पहा, रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव कोणी म्हटलं? महात्मा गांधींनी म्हटलं. महात्मा गांधींना महात्मा कोणी म्हटलं? रवींद्रनाथ टागोरांनी. म्हणजे एकमेकाचं असं लक्षात ठेवायचं. त्यांनी यांना गुरुदेव म्हटलं, यांनी त्यांना महात्मा म्हटलं, असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस यांना काय म्हणत असत? तर काय म्हणायचे? देशभक्त. काय म्हणायचे? देशभक्त. त्यानंतर महात्मा गांधीजींना अर्धनग्न फकीर कोणी म्हटले? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एमपीएससी मध्ये विचारला गेलाय. कुठं? एमपीएससी मध्ये. महात्मा गांधीजींना अर्धनग्न फकीर कोणी म्हटले? तर विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी फसू शकता. कुठे? तर पहा, महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस यांना काय म्हणत असत? देशभक्त. ओके. मग असा प्रश्न इथे पहा. मग रवींद्रनाथ टागोरांना काय म्हटले होते? गुरुदेव. हे लक्षात ठेवा. बघा, गुरुदेव कोणाला म्हटले? रवींद्रनाथ टागोरांना म्हटले. आणि देशभक्त कोणाला म्हटले? सुभाषचंद्र बोस यांना म्हटले. हे लक्षात ठेवायचं आहे. देशभक्त कोणाला म्हटले आणि गुरुदेव कोणाला म्हटले? कारण पर्यायामध्ये आपल्याला दोन्ही पर्याय असतील, आपण त्या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतो. लक्षात ठेवायचं आहे. देशभक्त कोणाला म्हटलं? सुभाषचंद्र बोस यांना. आणि गुरुदेव कोणाला म्हटलं? रवींद्रनाथ टागोर यांना. आणि कोणी म्हटलं? महात्मा गांधी यांनी म्हटलं. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राजवंशाच्या शासकांनी बांधली? योग्य उत्तर आहे चंदेलला.
प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड. रुदरफोर्ड. प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड. असं तोंडी पाठ करून टाका मित्रांनो. प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड. प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड. विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी या पाठांतर कराव्या लागतात, काही गोष्टी या समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा, पण करा. कारण कारण आपल्याला काहीतरी व्हायचं आहे आणि त्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. पुढील प्रश्न पहा. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर सर्वांना माहित आहे, व्हिटॅमिन डी. भारतीय द्वीपकल्पाचे नाव काय आहे? तर दख्खन पठार. दख्खन पठार. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. गांधीजींनी साप्ताहिक हरिजन कधी सुरू केले? पहा, हरिजन नावाचं साप्ताहिक होतं. ते महात्मा गांधींनी सुरू केलं होतं आणि आपल्याला या ठिकाणी असं विचारलं आहे, ते कधी सुरू केलेलं आहे? पहा, उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण असे व्हिडिओ घेत असतो, जे व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. असे प्रश्न आपण पाहत असतो, जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.